नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आपण तिखट शंकरपाळ्या करणार आहोत। त्यासाठी इथे घेतले 1 वाटी मैदा, तेल घेतलं आहे, मीठ चवीपुरतं, चिली फ्लेक्स, जिरे आहेत, हे जिऱ्याचा वापर करणार आहोत आपण। तर ओवा आहे, ओवा महत्त्वाचा आहे तिखट शंकरपाळ्या करण्यासाठी। कसुरी मेथी आणि तीळ घेतला आहे। तर साहित्य आहे इथं तेल आपण कडवून घेणार आहोत। त्यासाठी गॅस चालू करून त्यावर तडका पॅन ठेवून देऊया। तर आपण गोड शंकरपाळ्या आपला व्हिडिओ आहेच आपल्या चॅनलवर, तो बघितला नसेल तर नक्की बघा। तर मिस्टर आमचे आजारी होते आणि त्यांना काहीतरी खायचं होतं तिखट, त्यासाठी मी इथं झटपट अशी गोड तिखट शंकरपाळ्या करत आहे। तर म्हणले अगदी थोड्या वेळात काय तिखट बनत असेल तर नक्की कर, तर त्यांच्यासाठी खास मी बनवत आहे तिखट शंकरपाळी। तर एका पाटीमध्ये घेतला आहे मैदा, 1 वाटी मैद्यामध्ये भरपूर असं शंकरपाळ्या तयार झालत्या। तर त्यामध्ये चवीपुरतं मीठ, चिली फ्लेक्स घातले तिखट होण्यासाठी थोडंसं, किंवा तुम्ही लाल काश्मीर मिरची पावडर सुद्धा वापरली तरी चालते। जिरे घातला आहे। इथं घेऊया ओवा हाताने चांगला खसखस चवळून ह्यामध्ये घालून घ्यायचा, म्हणजे शंकरपाळीला चांगली टेस्ट येतो ओव्यामुळे ह्या। तर कसुरी मेथी आहे, कसुरी मेथीने खूप छान टेस्ट येते, खमंग अशी ही शंकरपाळी झालती। तर गोड शंकरपाळ्या आपण खातोच, तिखट शंकरपाळ्या आपण इथं करत आहे। तेल ठेवलं आहे कडवण्यासाठी, कडल्यात तेल घातलं की एकदम कुरकुरीत अशा शंकरपाळ्या तयार होतात। कसुरी मेथी घातली आहे आणि 1 चमचाभर होईल एवढी असं मी इथं तीळ घातलं आहे। असं झटपट असं अर्धा तासाच्या आत ही शंकरपाळी तयार झालती। तुम्हाला काहीतरी खायचं असेल तिखट किंवा काहीतरी चमचमीत तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा। तर सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया। मीठ आहे, कसुरी मेथी घातली आहे, ओवा आहे, सगळं मिक्स करून झाल्यानंतर ह्यावर तेल घालायचं। तर काय होतं, असं तेल घातलं की वरचं ते साहित्य जळलं जातं, मिक्स करूनच हे घाला। तर मस्त असं हे मोहन आपण घातलं आहे या पिठामध्ये, मैद्यामध्ये। तर गव्हाच्या सुद्धा केल्या जातात, गव्हाच्या पिठाच्या सुद्धा छान शंकरपाळ्या होतात तिखट अशा। तर हे आता तेल पहिल्यांदा चमच्याच्या साहाय्यानं मिक्स करून घेऊया, किंवा काय होतं मग गरम असतं तेल, हाताला चटका बसण्याची शक्यता असते। तर थोडंसं थंड झाल्यानंतर चमच्याने मिक्स केल्यानंतर हाताने हे तेलाच्या गाठी ह्या पिठामधल्या आपण फोडून घेणार आहोत। गाठी फोडूनच मग हे पीठ मळायला घ्यायचं। तर बघा ह्याची मूठ बांधली की म्हणायचं आपलं पीठ परफेक्ट व्यवस्थित झालं आहे। तर तेल मिक्स करून झाल्यानंतर ह्या पिठामध्ये तर पाणी घेतलं आहे 1 ग्लासमध्ये, म्हणजे पाण्याचा सुद्धा अंदाज तुम्हाला लागेल हे पीठ मळताना किती लागतं। तर अगदी थोडं थोडं पाणी घेऊन हे मळायचं, घटसर असं हे पीठ झालं पाहिजे, गोळा झाला पाहिजे। तर पाण्याचा जास्त वापर करावा लागत नाही। तर बघा आपण गोळा मळून घेतला आहे। एवढ्याशा गोळ्यामध्ये भरपूर अशा ताटभर अशा शंकरपाळ्या तयार झालत्या। तर चहा घेताना किंवा संध्याकाळी आपली मुलं येतात त्यांना प्लेटमध्ये दिलं तर चालतं हे खायला, कुरकुरीत ही शंकरपाळी। तर पाणी बघा हे ग्लासमध्ये पूर्ण भरून घेतलं होतं की केवढंसं पाणी लागलं हे मळण्यासाठी। तर चला आपण शंकरपाळी करायला घेऊया। तर तेल ठेवलं होतं एकदम लो फ्लेमवर, हे कढई ठेवली होती तेल घालून, तेल तापत आहे। तर आपण शंकरपाळी करून घेऊया। अगदी चपातीचा गोळा असतो त्या पद्धतीने हा गोळा करून घ्यायचा आणि लाटून घ्यायचा। तर ह्यावरची चिली फ्लेक्स, कस्तुरी मेथी खूप छान दिसत होती आणि त्यामुळे खूप छान टेस्ट लागत होती ह्या तिखट शंकरपाळीला। चहा बरोबर ही शंकरपाळी जबरदस्त लागते। बघा किती छान दिसत आहे, आणि अशी पातळ लाटून घेतली आहे। तर तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल किंवा सुरीने कट केली तरी चालते। तरी माझ्याकडे आहे ते आपण करंजी आपण बाजूला काढतो व्यास, तो चमचा घेतला आहे कट करण्यासाठी। तर उभे आडवे असे कट मारून घेत आहे। तर काही ठिकाणी गोल केले जातात आणि चमच्याचा काट्याचा चमचा असतो ते घुसवून ते असं ह्या शंकरपाळ्या केल्या जातात। तर अशा पद्धतीने आपण केलं आहे। तुमच्या आवडीच्या आकारानुसार तुम्ही ह्या शंकरपाळ्या केल्या तरी सुद्धा चालतात। तेल चांगलं कडकडीत गरम झालं आहे आणि गरम झाल्यानंतर हे आता शंकरपाळ्या ह्यामध्ये घालून घेऊया। तर घालता क्षणी टुमटुक अशा फुगत होत्या, कुरकुरीत अशा शंकरपाळ्या तयार झालत्या। तर ह्या शंकरपाळ्या टाकताना शेगडीची फ्लेम ही जरा मध्यम करा आणि मध्यम आचेवर ह्या शंकरपाळ्या 5 ते 10 मिनिटं कुरकुरीत होत तळून घ्यायच्या। अगदी झटपट होणारा ही रेसिपी आहे।
एका वाटीमध्ये ताटभर अशा शंकरपाळ्या तयार झालत्या ह्या आणि कुरुम कुरुम आवाज यायला लागला होता ताटामध्ये आणि आपण तेल झाडतो त्या झाऱ्यामधून. तर शंकरपाळ्या आपण ताटामध्ये काढून घेत आहोत. सोनाली किचनमध्ये आपल्या आज तिखट शंकरपाळे केले. गोड शंकरपाळीचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर आहे, नक्कीच बघा. आणि माझ्या व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. तर अशाच पद्धतीने मी शंकरपाळ्या सर्व तळून घेतल्या आहेत आणि ताटामध्ये काढून घेतले. कुरुम कुरुम अशा तयार झालत्या. अर्धा तासाच्या आत झटपट झालेली रेसिपी तिखट शंकरपाळी. तर हातात घेता चुरा होत होता. तर तुम्ही बघू शकता किती छान झाले असतील. असंच चॅनल पाहत रहा. धन्यवाद. शिव, नंदिनी, हे तिखट शंकरपाळी काय झाले सांगा. कुरकुरीत झाल्या, चवी झाल्या का चांगली. होय होय, बर बर, थँक्यू.